महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत शिवछत्रपतींचा काल राजकोटमध्ये जो पुतळा होता तो काल कोसळला आणि त्या गोष्टीचं सगळ्यांनाच दुःख झालेलं आहे आणि त्याच्या संतप्त प्रतिक्रिया पण उमटलेल्या आहेत आणि ते साहजिकच आहे। 4 डिसेंबर 2023ला नौदल डे होता आणि त्या निमित्ताने नौदलाने तो राजकोट येथे एक भव्य दिव्य असा पुतळा उभा केला होता। अतिशय पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय चांगल्या प्रकारचं ते काम झालेलं होतं। लोकांना ते भावत होतं, कारण नेहमीने तो पुतळा बनवलेला होता अशी लोकांची धारणा असल्यामुळे त्याच्यात कुठे शंका घेण्याचं कारण नव्हतं। त्या मागच्या वर्षीमध्ये पर्यटकांचा ओघ पण त्याप्रमाणे वाढला होता, शाळेच्या सहली वाढल्या होत्या, त्याच्यामुळे एक सकारात्मक वातावरण निर्माण होत असताना कालच्या दिवशी तो महाराजांचा आमचा पुतळा खाली पडला आणि अनेक शंका लोकांच्या मनात निर्माण झाल्या। कारण आपल्या देशाचे संरक्षण करणारे नेव्ही त्या ठिकाणी जर त्याची देखभाल करत होते आणि त्यांच्या नियंत्रणाखाली तो पुतळा त्या ठिकाणी तयार केला जात होता, म्हणजे लोकांना काही शंका घ्यायचा वाव नव्हता। पण कालच्या त्या पुतळा पडल्यामुळे या सगळ्यांवर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। आदरणीय देशाचे पंतप्रधान ज्यावेळी या दौऱ्यासाठी येणार होते, ते येत असताना अशा प्रकारचं काम होत असेल तर ते खरोखरच विचार करण्यासारखं आहे। म्हणजे सामान्य लोकांची काय परिस्थिती होऊ शकते। खरं तर आमच्या देशाच्या पंतप्रधानांचा तो अपमान आहे असं आम्हाला वाटतं, कारण चांगलं एक काम ठिकाणी होत असताना कोणाच्या तरी चुकीच्या गायडन्समुळे त्या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याची काल अशा प्रकारे अवस्था झाली आहे की कुठल्याही शिवप्रेमींना ती मान्य होणार नाही, कोणालाच मान्य होणार नाही, समस्त देशवासियांना पण मान्य होणार नाही। त्याची प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे। त्याच्यामुळे आमचं सरळ म्हणणं आहे पंतप्रधान साहेबांना की त्यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे आणि अशी कठोर कारवाई करा की परत अशा प्रकारचं काम करण्याची हिंमत कोणाची होणार नाही आहे। आणि जर असंच जर काम होत असेल तर आम्हाला असं वाटतं की महाराजांचे मोठे मोठे पुतळे करण्यापेक्षा आणि त्याची अशी दुर्दशा करण्यापेक्षा महाराजांचे आचार आणि विचार आपण लोकांपुढे पोचवूया आणि हीच त्यांना खरी आदरांजली होईल। जय शिवराय। कालची जी घटना राजकोट इथे श्रीमंत छत्रपती शिवरायांचं जे स्मारक अख्खच्या अख्ख कोसळून जमीनदोस्त झालं आणि त्याचं अनावरण डिसेंबर 4 तारीखला मोठ्या डौलात झालं होतं। समस्त मालवणवासियांसाठी आणि देशभरातील जनतेसाठी हा एक आनंदाचा क्षण होता, कारण पर्यटनाची राजधानी असलेलं मालवण शहर अजून फलत फुलत होतं। राजकोट आणि मालवणचं नाव अजरामर झालं बऱ्याचशा देशांमध्ये, कारण नेव्ही डे हा जो साजरा झाला त्याचं औचित्य साधून या स्मारकाचं अनावरण झालं होतं आणि नौदलाने या स्मारकाचं बांधकाम किंवा सर्वश्रुत नौदल या घटकाने केलं असं सगळीकडे सांगण्यात आलं। आम्ही समस्त मालवणवासीय शिवप्रेमी इथे आता उपस्थित आहोत। माननीय तहसीलदार मॅडम यांना शांततेत आम्ही त्यांना निवेदन सादर केलं। मालवण कालपासून मालवणची लोक चांगली आहेत, शांतच आहेत आणि ती शांतच राहतील हे आम्ही ग्वाही देतो। पण जे काळजाला घाव घातला गेलाय समस्त शिवप्रेमींच्या आणि त्यात करून अनेक लोकांनी त्याचं चुकीचं प्रेस दिली। मी नाव घेईन, काळसेकर यांनी जे सांगितलं की हा कट आहे, दंगल घडवण्याचा कट आहे, अरे काय बोलताय हलकट माणसानो। अरबी महासमुद्रात मध्यभागी असणारा श्रीमंत छत्रपती शिवरायांनी 350 वर्षापूर्वी बांधलेला किल्ला अबाधित आहे, अखंड आहे, त्या बुरुजाचा एक दगडही हल्ला नाही आणि ते बांधकाम तेव्हा तत्व स्वाभिमान सगळं निष्ठा सगळंच होतं। पण आताच्या या घडीला जिथे भ्रष्टाचार झालेला आहे असंच आम्ही समस्त मालवणवासियांकडून आम्ही आरोप करतो आणि तुम्ही सांगता दंगली घडवायच्या आहेत। इथे शिवप्रेमी आहेत,
ख्रिश्चन आहेत, मुस्लिम आहेत, आम्ही हिंदू आहोत. मला सांगा इथे कुठली दंगल घडवायचं आहे आणि महाराजांच्या स्मारकाला घाव घालून आम्ही हलकट बनणार आहोत का? तुम्ही आधी मुळात राजकोट कुठे आहे, सर्जेकोट कुठे आहे, श्रीमंत छत्रपती शिवरायांचा किल्ला कुठे आहे, जलदुर्ग कुठे आहे, ह्या सगळ्याचा अभ्यास करा आणि मगच प्रेस द्या. असं चुकीचा तुम्ही भारतवासियांकडे मेसेज पाठवू नका. मी नम्र विनंती करते. ही जी घटना घडली आहे, मालवण शहराला काळीमा फासणारी घटना आहे, तेव्हा सगळ्यांनी एकत्र येऊन याचं चांगल्यात चांगलं बांधकाम कसं करता येईल आणि यापुढे ही अशा घटना घडणार नाहीत याची तुम्ही ग्वाही द्या, असं समस्त शिवप्रेमींतर्फे आम्ही विनंती करतो. कारण आम्हाला आज मालवणमध्ये छत्रपती शिवरायांच्या पदपावन स्पर्शाने पावन झालेल्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायलाही आज बॅन केलंय. हा मुळात मुद्दा आहे. म्हणजे शिवरायांच्या आम्ही घोषणाही देताना हे पहिलं आधी चुकीचं आम्हाला वाटतं. आमचे छत्रपती शिवराय यांचं चरित्र आम्ही वाचलेलं आहे. आमच्या तनामना धना छत्रपती शिवराय रुजलेले आहेत. कारण त्यांच्यामुळेच हे अखंड देवी देवतांचं जे काही मंदिरं आहेत ती आज उभी थाटाने डौलाने उभी आहेत. त्यासाठी मी शिवरायांचे प्रत्येक वेळी क्षणोक्षणी आभार मानतो. तसंच हे शिवप्रेमी सगळे आम्ही इथे आता तहसीलदार ऑफिसमध्ये जमा झालो आहे आणि योग्य तो न्याय मिळेल अशी आम्ही सगळे शिवप्रेमी आशा बाळगतो. जय शिवराय, जय महाराष्ट्र. जय शिवराय, जय भवानी. मी दीक्षा लुडवे, मालवणमधली एक समाज कार्यकर्ती. फक्त थोडक्यात मी माझे मत मांडते, मी काही इथे वक्ते नाही आहे. काल राजकोट मालवण या ठिकाणी दुर्दैवी अशी मन हादरून जाणारी घटना आपल्या शिवरायांच्या पुतळ्या समवेत घडली. याचं अतिशय आज आम्हा सर्वांना दुःख आहे. पण कालपासून बातम्यांमध्ये दाखवत आहेत की 35 कोटी त्यांनी आपल्याला दिले आहेत आणि 35 कोटीचं तुम्ही ते काय पुतळा उभारलायत. हे आज समाजात तुम्ही मालवणमध्ये पैशाच्या नावाखाली हे सगळं राजकारण खेळतायत. या अर्थाने राजकारण्यांचं नव्हे तर पूर्ण मालवणवासियांचं नाव आपण गमावलेलं आहे. कालच असा एक अनुभव सांगायला गेला तर मग इथे जे येणारे टुरिस्ट असतात, पर्यटक लोक असतात, तर मग त्या पर्यटकांनी आम्हाला रात्री कॉल केला आणि सांगितलं की तुमच्या मालवणमध्ये जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला जर अशी व्हॅल्यू नाही आहे आणि त्यांचं असं राजकारण चाललं आहे की ते पाडवली गेली आहे असं सिद्ध करून दाखवलं आहे. त्यांनी चुकीचा मेसेज दिला आहे हा. आणि त्यांनी हे पण सांगितलं की आमच्याकडे CCTV फुटेज आहे. पण आम्ही काय म्हणतो, CCTV फुटेज आहे तर मग का नाही तुम्ही ती आम्हाला दाखवत? का नाही मालवणातल्या समाजातला ती तळागाळापर्यंत पोचवत की कोणी हे केलं आहे? जर कोणी केलं असेल तर त्यांनी आम्हाला आत्ताच्या आत्ता इथे रोख सांगावं, तर आम्ही त्याला इकडच्या इथे गाडायला तयार आहोत. हे आमच्या मनामध्ये झुजलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सगळे शिवप्रेमी आहेत असं म्हणू नका. आपले शिवप्रेमी आपण आहोत, मी मान्य करते. आपल्यामधून किती जणांनी चरित्र वाचलंय हे पण आपण मनामध्ये ठेवलं पाहिजे. शिवप्रेमी जर असाल तर शिवाची मनामध्ये भावना असावी, त्याच्या चरणी आचरण असावं आणि त्यांच्या मनातली जी भावना आहे स्त्रियांबद्दल असू देत किंवा समाजाबद्दल असू देत, ही आपण पहिली आपल्या वृत्तीमध्ये आणणं महत्त्वाचं आहे. तर ते आपण खरे शिवप्रेमी आहोत. आज मालवणमध्ये एवढी लोकसंख्या आहे, इतकी हजारानो लाखांमध्ये लोकसंख्या आपली, पण इथे हार्डली आज 35 ते 40 जणच आम्ही शिवप्रेमी म्हणून आहोत. हे दुःखद बातमी आहे आमच्यासाठी. तुम्ही 19 फेब्रुवारीला शिवजयंती आहे म्हणून मोठ्याने इथे कार्यक्रम करतात, उधो करतात शिवाजी महाराजांच्या नावाखाली. पण काय गरज आहे? जर तुम्ही संकटाच्याच काळी जर इथे नसलात तर मग तुम्ही कसले शिवप्रेमी आहात? तुम्ही DJ वरती नाचतात, ही आपली संस्कृती नाही आहे. तुम्ही त्याच DJ खाली पान थुकतात, स्मोक करतात, ड्रिंक करून येतात आणि नाचतात. कशामुळे तुम्ही हे ते आपल्याला समावून घेतात की आम्ही शिवप्रेमी आहोत? जर तुम्ही ह्याच प्रसंगीच्या काळात जर सोबत नसाल आणि मालवणच्या लोकांना आणि इकडच्या नेतृत्ववान व्यक्तित्ववान प्रतिष्ठित लोकांना जर असं चुकीचा उद्देश देऊन वाईट म्हणत असाल तर ही माझ्यासाठी नाही तर पूर्ण मालवणवासियांसाठी खूप मोठी लाजास्पद गोष्ट आहे. आणि याचा आम्ही सर्वांनी मिळून आज तलाठी ऑफिसमध्ये निवेदनपत्र दिलेलं आहे, तहसीलदार ऑफिसमध्ये. तर आज मी इथेच सांगते
19 फेब्रुवारी शिवजयंती असणार आपली 2025. 19 फेब्रुवारी 2025च्या अगोदर जर इथे स्मारकाची मूर्ती पुन्हा स्थापन झाली नाही शिवाजी महाराजांची, तर पूर्ण मालवणवासियांनी मालवणात पेट घ्यायला हवी, हीच माझी नम्र विनंती आणि याला जाहीर निषेध झालाच पाहिजे. जय शिवराय.